नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी आणि ऋषिकेश जो मास्कमॅनने त्यांना ॲड्रेस पाठवलेला आहे तर त्या जंगलातून येत असतात. अगदी अंधार असतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी आपण बरोबर आलोत ना? जानकी म्हणते की हो, त्याने ॲड्रेस तर येथीलच पाठवला होता आणि ते खंडर तर इथेच आहे आणि ऋषिकेश हेच ते असेल का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की माहिती नाही, चल जानकी आपण जाऊन बघूयात. तेव्हा मात्र आता जानकी आणि ऋषिकेश तेथे जायला निघतात. अगदी धावतच निघलेले असतात आणि तेवढ्यात लताबाई मागून जानकीला आवाज देते की जानकी. आता लताबाईला जेव्हा जानकी आणि ऋषिकेश मागे वळून पाहतात तर आता त्यांना खूप असा आनंद होतो. जानकी सुद्धा आता अगदी डोळे भरून आपल्या आईला पाहते आणि लताबाई तर डोळे भरूनच आपल्या आईसाठी खूप अशी ओरडते. जानकीला इतका आनंद होतो. जानकी म्हणते की ऋषिकेश आई आई म्हणतच जानकी धावतच सुटते. दोघी आता एकमेकांकडे अगदी धावत सुटलेले असतात. आता लताबाई आणि जानकी या दोघींना असे झाले असते की कधी एकमेकींना घट्ट अशी मिठी मारेल. जानकी जेव्हा धावत येत असते तर आता मास्कमॅन लगेच लताबाईच्या डोक्याला पिस्तूल लावतो आणि जानकीला म्हणतो की तेथेच थांब. तर जानकी तेथे स्तब्ध उभी राहते. तेव्हा मात्र लताबाईच्या डोक्याला पिस्तूल लावलेला आहे बघून जानकी आता आई आई ओरडत असते. ऋषिकेश धावतच येतो आणि जानकीला धरतो. जानकी म्हणते की माझ्या आईला सोडून दे. तेव्हा आता मास्कमॅन लताबाईच्या डोक्याला पिस्तूल लावतो. मास्कमॅन म्हणतो की अगोदर ती फाईल आहे ते पेपर्स माझ्या हातामध्ये दे आणि मग तू तुझ्या आईला भेट. तेव्हा आता ऋषिकेश जानकी एकमेकांकडे पाहत असतात. मास्कमॅन विचारतो की पेपर्स आणले का? तर जानकी ऋषिकेशकडे बघत घाबरतच म्हणते की हो आणले. त्यानंतर इकडे अवंतिका सौमित्रला फोन लावण्याचा खूप प्रयत्न करते परंतु सौमित्र इकडे बेशुद्ध अवस्थेत असणारे तो काही फोन अगदा उचलत नसतो कारण तो ऐश्वर्याच्या ताब्यात असतो. अवंतिका पूर्णपणे वैतागून जाते आणि सारंगला म्हणते की भाऊजी अहो मी सौमित्रला केव्हापासून कॉल करते, कॉलच उचलत नाही तो. खरंच मला खूप टेन्शन यायला लागलेले आहे. तर सारंग म्हणतो की अहो वहिनी हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो सौमित्र दादा हा पोलीस स्टेशनला गेलेला आहे. तर त्यावर आता अवंतिका म्हणते की किती वेळ झालेला आहे त्याला पोलीस स्टेशनला जाऊन आणि फोन का घेत नसेल तो आणि त्यांचा फोन ते का उचलत नसतील. आता तर फोन सुद्धा लागायला अगदी का म्हणजे लागतच नाही. काय झाले असेल. आणि भाऊजी हे बघा तुम्ही एक काम करा, तुम्ही ऋषिकेश दादांना फोन करा आणि सौमित्र त्यांच्यासोबत आहे का हे त्यांना विचारा. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो तो त्यांच्यासोबत कसा असेल बरं. आता एकटाच पोलीस स्टेशनला गेलेला आहे त्या पोलिसांना सांगायला की आता जानकी बहिणी एकटीच तिकडे प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन गेली कारण जानकी बहिणीला त्याने एकटीलाच बोलवलेलं होतं प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन. आणि तेवढ्यात सुमित्रा हे सर्व ऐकते. सुमित्राने हे सर्व ऐकल्यानंतर आता सुमित्राला खूप मोठा एक धक्का बसतो. सुमित्रा विचारते की कसले पेपर्स आणि कसलं काय. तेव्हा आता सारंग मात्र आता दुसरंच काहीतरी सांगायला जातो. तर सुमित्रा म्हणते हे बघा पुरे करा तुमची ही लफाछपी. मी पूर्णपणे ऐकलेलं आहे की नक्की काय आहे ते आणि कसले पेपर सांग बरं मला. तेव्हा आता सारंग पुन्हा म्हणतो की आई. तर सुमित्रा म्हणते की हे बघ सारंग मी सगळं काही ऐकलेलं आहे. मला एक गोष्ट सांग, सौमित्र आणि जानकी आणि ऋषिकेश हे सगळेजण कुठे गेले ते सांग बरं मला अगोदर. तेव्हा सारंगला काय सांगू आणि काय उत्तर देऊ हे काही कळत नसतं. तर आता सुमित्रा ही अवंतिकाला म्हणते की अवंतिका अगं तू तरी मला सांग. तेव्हा अवंतिका म्हणते की हो आई मी तुम्हाला सगळं काही सांगते. त्यानंतर जानकी इकडे मास्कमॅनला म्हणते की हे बघ मी प्रॉपर्टीचे पेपर्स आणलेले आहे, तू आईला सोड. तेव्हा आता मास्कमॅन म्हणतो की असे नाही, अगोदर तो जे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते घेऊन तू पुढे ये, मग त्यानंतर लताबाई पुढे येईल. तेव्हा आता जानकी म्हणते की ठीक आहे चालेल परंतु त्या अगोदर ती बंदूक तू खाली घे. तेव्हा आता लताबाई खूप घाबरते. तर जानकी म्हणते की आई मी येते, तू काही काळजी करू नकोस. तेव्हा ऋषिकेश आता जानकीला आधार देतो आणि जानकी ऋषिकेशकडे बघत आता ती जी प्रॉपर्टीची फाईल आहे ते पेपर्स आहे तर ती फाईल घेऊन ती पुढे येत असते. त्यानंतर ऐश्वर्या मात्र पाहून पाहते तर काय लताबाई जिवंत तिला दिसते. लताबाईला जिवंत बघून आता ऐश्वर्याला धक्काच बसतो. आता मात्र ही ऐश्वर्या विचार करते की लताबाई जिवंत आहे म्हणजे मास्कमॅन आहे तर तो माझ्याशी डबल क्रॉस करतोय. तर आता हे ऐश्वर्याच्या लक्षात येते आणि तो तर मला म्हणाला होता की तो जानकीला खोटं सांगणार आहे परंतु लता तर आता माझ्या समोर जिवंत आहे आणि जर प्रॉपर्टीचे पेपर्स याच्या हातामध्ये गेले तर हा मला पैसे देईन हे कशावरून. म्हणून आता ऐश्वर्याला सुद्धा आता ह्या मास्कमॅनचा संशय येतो की त्याच्या हातात जर हे प्रॉपर्टीचे पेपर्स गेले तर मात्र अवघड होईल.
माणूस नक्की कोण आहे आणि तो जानकीला का मदत करत असेल याचा ऐश्वर्या आता विचार करत असते आणि तो माझ्याशी गेम खेळतो की मला मदत करतो हे मला दाखवतोय. नक्की हे सर्व काय आहे, खरं असेल का हे सर्व? नक्की ह्या मास्कमॅनला काय हवं आहे? तेव्हा आता लताबाई आणि जानकी एकमेकींच्या जवळ येतात. आता लताबाई अगदी घाबरतच असते आणि जानकी सुद्धा. दोघे आता एकमेकींना घट्ट अशी मिठी मारतात. दोघे आता एकमेकींच्या मिठीत खूप रडतात. जानकी म्हणते की आई मी आता आलेले आहे ना, तू काही घाबरू नकोस, टेन्शन घेऊ नकोस. दोघे अगदी कडकडून एकमेकींना भेटतात. तर मास्कमॅन ओरडतो की पेपर्स माझ्या हातामध्ये दे. जानकीने मात्र आता ते तिला असं वाटतं की हे डुप्लिकेट पेपर आहे म्हणून ती फाईल मात्र आता मास्कमॅनच्या अंगावर फेकलेली असते. ऐश्वर्या मात्र आता हे सर्व पाहत असते. तेव्हा मात्र जानकी लताबाईचा हात धरते आणि ऋषिकेशला घेऊन तेथून ती अगदी पळून जायला निघते. परंतु मास्कमॅन पुन्हा तिच्यावर पिस्तूल रोखतो आणि पुन्हा ओरडत म्हणतो की आणि आता मास्कमॅन म्हणतो की असं समजू नकोस की हा खेळ येथे संपला म्हणून. अजून तुला बरेच काही गमावं लागणार आहे. त्याची फक्त ही सुरुवात आहे हे तू समज. तेव्हा आता जानकी काही घाबरत नसते. जानकी म्हणते की बघूयात की ही लढाई कोण जिंकते म्हणून. तू कोण आहेस, कुठून आला, काय करतो हे काहीच माहिती नाही, परंतु मला इतकंच माहिती आहे की माझ्या परिवाराला वाचायला मात्र मी काही पण करू शकते, अगदी काही पण करू शकते. तेव्हा आता मास्कमॅन म्हणतो की मी सुद्धा कोण आहे हे कधीही शोधायला तू जाऊ नकोस आणि तुझा भूतकाळ तुझा पाठलाग करतोय हे तू असं समज. तेव्हा आता जानकी म्हणते की भूतकाळ, कोणता भूतकाळ? आता ऐश्वर्या सुद्धा हे सर्व ऐकत असते. जानकी विचारते की माझा भूतकाळ म्हणजे नेमकं तू काय म्हणतोस? तेव्हा तो मास्कमॅन म्हणतो की वेळ आल्यानंतर तुला सगळी काही उत्तरं मिळून जातील. असे बोलून मास्कमॅन तिथून जायला निघतो. तर आता मास्कमॅन तिथून जातच असतो. जानकी आता लताबाईकडे पाहते, खूप रडत असते आणि आई असं म्हणून तू कशी आहेस ग म्हणून तिला अगदी गोंजारते. आता लताबाई सुद्धा जानकीला जवळ घेते. इतक्या दिवसातून दोघी माहिले की अगदी या संकटातून वाचून एकमेकींना भेटतात. त्यांना इतका आनंद अश्रू डोळ्यातून येत असतात, इतका आनंद त्यांना आज झालेला असतो. दोघे पुन्हा आता एकमेकींना कडकडून मिठी मारतात. त्यांचं दोघींचं हे प्रेम बघून आता ऋषिकेचे डोळे सुद्धा पाणावलेले असतात. त्यानंतर आता इकडे सुमित्रा ऐकायला तयार नसते. सुमित्रा अवंतिका आणि सारंग या दोघांना विचारत असते की नक्की तुम्ही माझ्यापासून काय लपवतात. तेव्हा अवंतिकाने सर्व काही सांगितलेलं असतं. तर सुमित्रा म्हणते की काय बोलतात, नक्की इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्ही आम्हाला का एका शब्दाने सांगितलं नाहीस? आम्हाला विचारावं असं तुम्हाला नाही वाटलं का? त्यावर आता अवंतिका म्हणते की खरंच सॉरी आई, पण हे बघा सगळेजण खूप टेन्शन मध्ये होते आणि घाई सुद्धा खूप होती, त्यामुळे आम्हाला कुणाशी डिस्कस करण्यासाठी वेळच नाही मिळाला, म्हणून इतक्या घाईने आम्ही हे सर्व विचार केला आणि निर्णय घेतला. परंतु हे बघा आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, प्रॉपर्टीचे खरे पेपर्स हे आपल्याकडेच आहेत. त्यावर तर सुमित्रा विचारते की अरे तुम्ही नक्की काय म्हणतात, माझ्या काही लक्षात येत नाही. सारंग म्हणतो की आई मी तुला सर्व काही सांगतो. तेव्हा सारंग सांगत असतो की अगं सौमित्र दादाने आपल्या प्रॉपर्टीचे डुप्लिकेट पेपर्स बनवले होते आणि अगदी तसेच तसे अगदी खोटे पेपर्स. आजी मात्र आता यांचं बोलणं कान देऊन ऐकत असते. तर आता सारंग पुढे सांगतो की ऋषिकेश दादा त्या मास्कमॅनला जे डुप्लिकेट पेपर आहे तर ते खरे पेपर समजून तो देणार आहे, तर आणि आपल्या प्रॉपर्टीचे जे खरे पेपर्स आहे तर ते आपल्याकडेच राहतील. तेव्हा आजीला खूप हसायला येतं. आजी म्हणते की खोट्याचं खरं कधी झालं हे तर तुला कळालंच नाही, म्हणून आजी खूप काळातल्या काळात हसत असते. अरे खरे पेपर्स तर त्या ऐश्वर्याकडे आहे आणि खोटे पेपर यांच्याकडे, आणि जेव्हा खरं यांच्या लक्षात येईल तेव्हा मात्र डोक्याला हात लावून बसते. त्यावर तर सुमित्राला टेन्शन येते. तर अवंतिका म्हणते की आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित मॅनेज होईल. तेव्हा सुमित्रा पूर्णपणे वैतागून म्हणते की हे सर्व काय सुरू आहे, खरंच मला काही कळेनासे झालेले आहे. तर तुमच्या लक्षात येते की ह्या सगळ्या प्रकारामुळे जानकी आणि ऋषिकेश यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. ज्या आता सुमित्राला जानकी आणि ऋषिकेश या दोघांची काळजी लागते. सुमित्रा स्पष्ट म्हणते की तुम्ही त्या दोघांना तेथे पाठवण्या अगोदर एकदा मला विचारायला हवं होतं. आता तिकडे काय सुरू असेल, काय चालले असेल, एकतर कळायला काही मार्ग नाही, म्हणून सुमित्राला आता या दोघांची काळजी लागून खूप टेन्शन येते. मला नुसती काळजी वाटून आहे. तेव्हा सुमित्रा आता खूप टेन्शन मध्ये आलेली असते. आता अवंतिका आणि सारंग या दोघांना सुद्धा टेन्शनच येते आणि आता केव्हा हे घरी येतील हे तिघे जण, म्हणून आता त्यांची काळजी लागते. त्यानंतर आता इकडे जानकी आणि लताबाई एकमेकींना अजूनपर्यंत घट्ट मिठी मारूनच असतात. दोघे आता एकमेकींना अगदी कडकडून भेटतात. लताबाई खूप रडत असते. तर आता जानकी तिच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की आई अगं रडू नकोस, तू शांत हो, मी आले ना आता, चल तू आई येथे ये बरं. म्हणून जानकी लताबाईच्या हाताला धरते आणि तिला एका ठिकाणी बसवते. विचारते की आई तू ठीक आहेस ना?
आता ऋषिकेश सुद्धा हाताला धरून खाली बसवतो. तर आता लताबाई रडतच म्हणते की हो जानकी मी ठीक आहे. जानकी विचारपूस करते की आई त्या लोकांनी तुला त्रास तर दिला नाही ना ग. लताबाई आता फक्त रडत असते, खूप रडत असते. जानकी पुन्हा मायेने तिला जवळ घेते. लताबाईचं रडू काही आवरत नसतं, ती ढसाढसा रडत असते. तर जानकी म्हणते की आई अगं बास बास आता बास कर, आता रडायचं नाही आई. आई हे बघ आता आपण दोघे भेटलो, तू सुखरूप आमच्याकडे आली म्हणून, त्यामुळे प्लीज आई तू रडू नकोस. तेव्हा आता रडतच लताबाई म्हणते की जानकी प्रत्येक क्षणाला मला तुझी आठवण येत होती ग. तेव्हा रडतच जानकी म्हणते की आई अगं तुझ्याशिवाय सुद्धा मी एक एक क्षण कसा काढला असेल हे मी तुला नाही सांगू शकत. मला तुझी खूप अशी आठवण येत होती प्रत्येक क्षणाला. आई तू त्यावेळेस गायलेली अंगाई मला आठवायची. आई तुझ्या बरोबर घालवलेलं प्रत्येक क्षण मला आठवायचं ग आई. आई तू कशी असेल, कुठे असेल, या सगळ्यामुळे जीव अगदी विचार करून करून व्याकुळ होत होता. सारखी मला अगदी तुझी आठवण येत होती ग आई. म्हणून आई म्हणून जानकी पुन्हा आता लताबाईच्या मिठीत येते आणि दोघी आता पुन्हा आता खूप असं रडतात. ऋषिकेश आता या दोघींचं ते प्रेम पाहून आणि दोघी मायलेकींची भेट पाहून त्याची सुद्धा अगदी डोळ्यातून पाणी येते. तेव्हा आता जानकी पुन्हा आईच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की आई आता बास कर, आता आपण एकमेकींना तर भेटलो, आता आई मी तुला एक क्षण सुद्धा डोळ्याआड नजरेआड नाही होऊन देणार, मी तुला कुठेही नाही जाऊन देणार आई. म्हणून जानकी आता खूप खुश होते. तेव्हा ऋषिकेश तिला खुश होत म्हणतो की जानकी मी तुला म्हटलं होतं की तुझी आई तुला नक्की भेटेल म्हणून. तेव्हा आता लताबाई आता ऋषिकेशच्या डोक्यावरून सुद्धा प्रेमाचा हात फिरवते आणि आपल्या जानकीला पुन्हा जवळ घेते. बरं आता जानकी म्हणते की हो ना ऋषिकेश, तुम्ही काय माझ्या सोबत होतात, मला एक खूप मोठा आधार देत होतात म्हणून मी नाही खचले. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की चल जानकी आता निघूयात. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आपल्याला लगेच निघावं लागेल. तेव्हा आता ते तिघे जण घरी जायला निघतात, परंतु लताबाई पुन्हा जानकीचा हात धरून तिला अडवते आणि म्हणते की नाही जानकी आपण असे नाही जाऊ शकत. तेव्हा ऋषिकेश विचारतो की का, तर लताबाई म्हणते की कारण आपल्याला आणखीन एका व्यक्तीला वाचवायचं आहे. त्यानंतर आता इकडे जेव्हा ऐश्वर्या आणि मास्कमॅन समोरासमोर येतात तेव्हा मात्र आता ऐश्वर्या विचारते की काय झालं, तू मला बघून का घाबरलात. तेव्हा आता मास्कमॅन म्हणतो घाबरेल असे तुला वाटते का, आणि मुळात म्हणजे तू माझ्या परवानगीशिवाय तू येथे आलीच कशी, मी तुला बोलावलं नव्हतं तरी सुद्धा तू आलीच कशी. तेव्हा ऐश्वर्या तोऱ्यातच म्हणते की कारण मला हे बघायचं होतं की तू माझ्या नकळत अजून येथे कोणते डाव खेळतोय. त्यावर आता मास्कमॅन म्हणतो की मी आणि कोणते, कशाला मी कोणते डाव खेळू. तेव्हा आता ऐश्वर्या हसते आणि म्हणते की स्वतःच्या तोंडानेच तू हे सर्व बोलतो. तेव्हा आता मास्कमॅन तिच्यावर ओरडतो आणि तिला सांगतो की तुझ्या लायकीत राहूनच तू माझ्याशी बोलायचं. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या म्हणते की हो तुझी लायकी काय आहे हे मला कळालेलं आहे, तर अरे फक्त आपली लायकी दाखवण्या अगोदर जो मुखवट्या मागचा चेहरा आहे ना तो सुद्धा दाखव. तेव्हा आता मास्कमॅन ऐश्वर्यावर ओरडतो आणि म्हणतो की डोकं तुझं ठिकाण्यावर आहे का, चल निघ, मला सुद्धा जाऊन दे इथून. तेव्हा ऐश्वर्या त्याच्यावर धावूनच म्हणते की मी तुला कुठेही नाही जाऊन देणार, अरे तू मला फसवलंच आहे. तेव्हा मात्र मास्कमॅन ऐश्वर्यावर ओरडतो तर ऐश्वर्या त्याला घाबरत नाही आणि आवाज खाली कर असं म्हणते. मला सुद्धा बघायचं आहे की ह्या मुखवट्या मागे नक्की कुणाचा चेहरा दडलेला आहे, तर त्यामुळे हा मास्क काढ. म्हणून ऐश्वर्या त्याच्या तोंडाचा मास्क काढण्याचा प्रयत्न करते, त्याचं तोंड ओढत असते. तर आता मास्कमॅन ती ऐश्वर्याच्या डोक्याला पिस्तूल लावतो आणि म्हणतो की खबरदार जर माझ्या तोंडाला हात लावला तर आणि माझ्या मास्कला काढण्याचा प्रयत्न केलास तर. तेव्हा आता ऐश्वर्या घाबरत नसते. ऐश्वर्या म्हणते की हे बघ, अरे तुझा हा मास्क आहे ना तर मी त्याला हात नाही लावणार, अरे फाडून फेकून देणार आहे मी. त्यानंतर आता इकडे लताबाई मात्र जानकी आणि ऋषिकेशला सांगते की आपल्याला माया नावाची जी मुलगी आहे तिला वाचवायचं आहे, तर ती सुद्धा या माणसाच्या ताब्यात आहे आणि तिला सुद्धा त्याने येथेच ठेवलेलं आहे. तर त्यावर आता ऋषिकेश आणि जानकी ही माया नक्की कोण आहे असं विचारतात. तेव्हा मात्र आता मायाबद्दल सगळी काही माहिती आता लताबाई जानकी आणि ऋषिकेश या दोघांना सांगते की माझ्यासारखीच ती सुद्धा आता ह्या मास्कमॅनच्या तावडीत अडकलेली आहे, तिचं नाव माया कुलकर्णी आहे. जेव्हा आता लताबाईला ती सगळी ओळख करून देते तर लताबाई आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांना सगळं काही सांगते. आणि माया अगोदर याच गावामध्ये राहत होती, नंतर ती मुंबईला शिफ्ट झाली होती, तिचे आई वडील सुद्धा तिकडे आहेत. हे सर्व आता मायाने जे सांगितलेलं आहे तिच्याबद्दल माहिती ती सर्व लताबाई आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांना सांगते. मी सुद्धा मुळशीत एका कामासाठीच आले होते आणि ह्याच माणसाने मला इथे किडनॅप करून ठेवलं. लताबाई म्हणते की अगं तीच ती माया आहे आणि तिने अगदी तुझ्यासारखी माझी काळजी घेतली, मला खूप जपलं. अगं त्या मायाचा जीव धोक्यात आहे आणि या माणसाने
माणसाबरोबर तिला ठेवणं बरोबर नाही. तिचा जीव धोक्यात आहे, तिचा जीव आपल्याला वाचवायचा आहे. तिने खरंच माझी खूप काळजी घेतली, मला अगदी जपलं आणि त्या माणसाने तिला का पकडलं हे सुद्धा तिला माहिती नाही. जानकी तू तिला वाचव ग. त्यानंतर आता इकडे मास्कमॅन ऐश्वर्यावर पिस्तूल रोखून असतो तर ऐश्वर्या घाबरत नसते. ऐश्वर्या म्हणते की तू मला फसवलंस. अरे जानकीची आई जिवंत होती तरी सुद्धा तू माझ्याशी खोटं का बोललास? सांग ना, अरे का तू हे सर्व लपवलंस? त्यावर आता मास्कमॅन म्हणतो की कारण तुझ्यासारख्या मूर्ख आणि बावळट आणि अगदी बेअक्कल बाईला काही गोष्टी न कळणंच हे अगदी माझ्यासाठी फायदेशीर होते. हे फायद्याचं होतं म्हणून मी तुझ्यापासून हे सर्व लपवले. तर आता ऐश्वर्या विचारते की हो का? पण एक गोष्ट तू लक्षात ठेवायचं, जर माझं भलं झाले नाही तर मी तुझे सुद्धा भले नाही होऊन देणार. माझे जे काही स्पेशल्स आहे तू चेक करू नको. मी आत्तापर्यंत तुझी कोणतीही फसवणूक नाही केली. तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या होत्या अगदी जशाच तशा मी तुला आत्तापर्यंत देत आले आणि तू मात्र काय केलंस? तू माझ्याशी खोटं बोलला आणि मला फसवले. आणि आता तर काय? आता तर तुला रणदिव्यांच्या खऱ्या प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा मिळाले. अरे मग सांग ना, काय गॅरंटी आहे की तू माझे पैसे मला परत देशील? म्हणून तुझ्यावर मी कसा विश्वास ठेवायचा? तेव्हा मास्कमॅन म्हणतो की हो मिळतील, जे काही पैसे तुला ठरल्याप्रमाणे आहे तर ते पैसे सगळे काही मिळून जातील. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की अरे मी कसा तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे? माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही राहिला. त्यावर आता मास्कमॅन तिला सांगतो की हे बघ, याशिवाय मात्र तुझ्याकडे कोणतंही दुसरं ऑप्शन नाही. शेवटी तुला विश्वास ठेवावाच लागेल. त्यानंतर आता इकडे लताबाईने मायेला वाचवण्याचं जानकीला आणि ऋषिकेशला सांगितलेलं असतं. ऋषिकेश जानकीला म्हणतो की यामध्ये खूप अशी मोठी रिस्क आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की किती काही झाले तरी आपल्याला ही रिस्क मात्र अगदी पार पाडावीच लागेल. म्हणजे त्या मायेचा जीव आपल्याला वाचवावाच लागेल. आणि हे बघा, आईने सांगितलं की आता त्या मायेने अगदी मुलीसारखी आईची काळजी घेतली म्हणून अगदी स्वतःच्या जीवाचा विचार न करता तिने आईला इतकं जपलं. मग आपण मात्र तिला एकटीला असं इथे कसं सोडू शकतो असा विचार तरी आपल्या मनात येईल का ऋषिकेश? ऋषिकेश आता म्हणतो की ठीक आहे जानकी, तुम्ही येथेच थांबा, मी तोपर्यंत जाऊन येतो. त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश थांबा, तुम्ही एकटे जाऊ नका. तो मास्कमॅन आहे ना, मला त्याचा काही भरोसा नाही. आणि हे बघा ऋषिकेश, माझंही ते मन सुद्धा लागणार नाही, त्यामुळे तुम्ही प्लीज एकटे नाही जायचं, मी सुद्धा तुमच्या सोबतच येते. तेव्हा आता जानकी लताबाईला म्हणते की आई तू येथेच बस, आम्ही तोपर्यंत मायाला घेऊन येतो. तेव्हा लताबाई आता तिथे बाहेर बसते तर आता ऋषिकेश आणि जानकी आतमध्ये येतात. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश दोघे आत येतात. आतमध्ये आल्यानंतर जानकी ही ऋषिकेशला म्हणते की नक्की तो माणूस कोण आहे आणि तो असा का म्हणाला असेल? माझा भूतकाळ काय आहे हे त्याला माहिती आहे, तो नक्की असं का म्हणाला असेल? कोणता भूतकाळ? तेव्हा आता ऋषिकेश जानकीला समजावतो की हे बघ जानकी, तू शांत हो, आता आपल्याला काय काम करायचं आहे तर त्या मायाला सोडवायचं आहे. तेव्हा आता ते बरोबर मायाजवळ येऊन पोहोचतात. आता माया ही त्या अगदी बॉक्स पलीकडून अगदी तेथे तिला ठेवलेलं असतं. जानकी डोकावून पाहते तेव्हा तिला माया दिसते. आता ती म्हणते की ऋषिकेश ते बघा माया. आणि आता मास्कमॅन जानकी आणि ऋषिकेश या दोघांना मायाजवळ आलेलं पाहतो. त्यानंतर आता ऐश्वर्या पुन्हा या मास्कमॅनच्या मागून येते, त्याचा हात धरून म्हणते की काय रे, तू मला फसवतोस? तेव्हा आता मास्कमॅन ऐश्वर्याचा हात पकडतो आणि अगदी तिला बाजूला घेऊन येत म्हणतो की तू इथे काय करतेस? तुला इथे कोणी बोलावलं होतं? आणि जर तुला येथे कोणी बघितलं तर एक खूप मोठा घोळ होईल. तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघ, होऊन दे घोळ, आणि जर येथे जर तुला कोणी बघितलं तर जे काही घोळ व्हायचं असेल तर होऊन दे, शेवटी माझ्या मनासारखं होईल. ऐश्वर्या त्याला म्हणत असते की तू माझ्याशी खोटं बोलतोस, तुम्हाला फसवले, तुम्हाला काय सांगितलं होतं? लताबाई जिवंत नाही आणि तू जानकीला काहीतरी विचारल्यानंतर खोटं सांगणार होता, मग तरी सुद्धा तू लताबाईला का सोडून दिलंस? त्या जानकीकडे तू कशाला सोपवलंस तिला? आणि तेवढ्यात मात्र आता मायाच्या समोर मात्र दुसरा मास्कमॅन म्हणजे सौमित्र असतो. आता ऋषिकेशचं लक्ष जातं. ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, त्या मास्कमॅनने मायावर बंदूक रोखलेली आहे तर, आणि त्या मायाला बांधून सुद्धा ठेवलेलं आहे. किती काही झाले तरी शेवटी आपल्याला तिला सोडवावं लागेलच. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या जे काही बोलते ते ऐकून मास्कमॅन म्हणतो की मी तुला एकदा म्हटलो की असे काही नाही, तू गप्प बस म्हणून. ऐश्वर्या ऐकायला तयारच नसते. ऐश्वर्या म्हणते की नाहीच ना, ठीक आहे, मग आज तुझा हा खरा चेहरा माझ्यासमोर येऊन दे आणि हा मास्क काढून घे म्हणून जा. आता ऐश्वर्या पुन्हा तिच्या त्या मास्कमॅनच्या मास्कला म्हणजे काढण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तो पुन्हा ऐश्वर्यावर पिस्तूल रोखतो. येथून चालती हो असं म्हणत असतो. तेव्हा आता इकडे ऋषिकेशने सुद्धा आता सौमित्रवरच पिस्तूल रोखलेला असतो, कारण मास्कमॅन तर इकडे असतो आणि तेथे आता सौमित्रला अगदी मास्कमॅनचा पेहराव घालून बसवलेलं असतं. ऋषिकेश आता गन काढतो बाहेर
जानकी म्हणते की ऋषिकेश आहो पण हे सर्व कसं करणार आहोत आपण. तेव्हा आता ऋषिकेश अगदी पिस्तूल रोखतच आता आलेला असतो. आता हा सौमित्र असतो, परंतु आता माया ही जानकी आणि ऋषिकेशला पाहते. तेव्हा आता ऋषिकेश हा सौमित्रावरच ओरडतो की तू मायेला सोडून दे. जानकी मात्र आता हे जे काही शूज आहे त्या शूजकडे तिचं लक्ष जातं आणि हे सौमित्र भाऊजी आहे हे जानकीच्या आता लक्षात येते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बऱ्या बोलाने सोड नाहीतर मी. म्हणून आता ऋषिकेश आता बंदुकीतील गोळी अगदी सोडणार. तोच लगेच जानकी आता बंदूक आहे ती वर धरते आणि गोळी मात्र वर उडाली जाते. आता सर्वजण खूप घाबरतात. तेव्हा मात्र आता हे ऋषिकेश म्हणतो की जानकी तू काय करतेस. जानकी म्हणते की ते सौमित्र भाऊजी आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी तू हे काय बोलतेस. तर जानकी म्हणते की हो, त्यांच्या पायातील ते शूज बघा, अवंतिकाने गिफ्ट केलेले ते शूज आहेत, मी पाहिलेले आहे ते त्यांना हे घालताना. कारण आता अवंतिका जेव्हा आता सौमित्र बाहेर निघलेला असतो, कारण जेव्हा सौमित्रचं शूज फाटलेलं असतं काल बंदूक आणताना, म्हणून अवंतिका आज जेव्हा तो घरातून बाहेर पडतो तेव्हा ते शूज त्याला अगदी नवीन आणायला सुद्धा गेलेली असते आणि घालायला सुद्धा देते. हे जानकीच्या लक्षात असते आणि सौमित्राचा अगदी आवडता तो कलर असल्यामुळे सौमित्र लगेच खुश होऊन अवंतिकाला थँक्यू म्हटलेला असतो. जानकीच्या हे सर्व काही लक्षात येते आणि अगदी घाईने सौमित्राला ते शूज अगदी अवंतिका आणि जानकीने घालायला सुद्धा सांगितलेले असतात. आता हा सौमित्र आहे तर हा शूज घालून तो बाहेर गेलेला असतो आणि तेव्हा आता जानकीला त्या शूजची आठवण होते आणि ऋषिकेशला सुद्धा. तेव्हा जानकी ओरडते की सौमित्र भाऊजी. सौमित्र आता बेशुद्ध असतो, पण ऋषिकेश विचारतो की जानकी अगं सौमित्र इकडे कसा येईल. माया मात्र हे सर्व पाहत असते तर ऋषिकेश सांगतो की अगं तो तर पोलिसांना घेऊन येणार होता. तेव्हा आता जानकी म्हणते की मला माहिती नाही ऋषिकेश, परंतु विचार करा आपण इतका गोंधळ घालतो, जर हा मास्कमॅन असेल तर तो इतका स्तब्ध कसा बसला असेल. हा काहीच हालचाल करत नाही, त्यामुळे ते सौमित्र भाऊजी आहे. ऋषिकेश तुम्ही प्लीज बघा. आणि आता जानकी ऋषिकेश सौमित्र जवळ येतात. सौमित्रच्या तोंडाचा मास्क वगैरे काढून हॅट वगैरे काढतात. तेव्हा आता त्यांच्या लक्षात येते की हा सौमित्र आहे आणि तो पण बेशुद्ध अवस्थेत. जानकी आता आणखीनच घाबरते आणि रडतच ती मायेकडे पाहत असते. जानकी आता म्हणते की तुम्ही मायाला सोडा, तोपर्यंत मी यांना अगदी शुद्धीवर आणते. ऋषिकेश आता मायाच्या तोंडावरील ते पट्टी काढतो आणि विचारतो की तू माया का. तेव्हा आता ऋषिकेश तिला विचारतो की मला एक गोष्ट सांग की सौमित्र इथे आला कसा. तेव्हा माया खूप घाबरते. माया म्हणते की मला माहिती नाही की ते कोण आहेत. तेव्हा मात्र जानकी आता सौमित्रला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते की सौमित्र भाऊजी अहो सौमित्र भाऊजी प्लीज तुम्ही डोळे उघडा. तोपर्यंत ऋषिकेश मायाला सोडवतो आणि तेवढ्यात आता सौमित्रला शुद्ध येते. तर जानकी म्हणते की ऋषिकेश अहो यांना शुद्ध सुद्धा आली आणि ऋषिकेश धावतच सौमित्र जवळ येतो. आता सरळ दोघेही सौमित्रला उठवतात. सौमित्र आता उठून जेव्हा उभा राहतो तेव्हा म्हणतो की मी कुठे आहे दादा आणि तुम्ही दोघे जण इथे काय करतात. तेव्हा आता सौमित्रच्या हातामध्ये जे काही हातमोजे वगैरे आहे ते सर्व जानकी आणि ऋषिकेश काढून फेकतात. जानकी विचारते की सौमित्र भाऊजी हा सर्व काय प्रकार आहे. तर तेव्हा सौमित्र विचारतो की तुम्ही इथे काय करतात. त्यावर आता ऋषिकेश डायरेक्ट सौमित्रला विचारतो की तू इथे आलाच कसा. तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा अरे मला माहिती नाही, कारण माझी गाडी पंक्चर झाली होती आणि तेवढ्यात 2 गुंड आले आणि माझ्या डोक्यात त्यांनी मारले आणि मी बेशुद्ध पडलो आणि नंतर येथे मला कसे आणण्यात आले, माझ्यासोबत काय केले मला काहीच माहिती नाही. घडलेला सर्व प्रकार सौमित्र आता ह्या सगळ्यांना सांगतो. तेव्हा आता जानकी विचारते की भाऊजी तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सौमित्र येथे आहे तर तो मास्कमॅन कुठे आहे. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश तो मास्कमॅन इथेच कुठेतरी असला तर. म्हणून ऋषिकेश पुन्हा आपल्या हातात जी काही कमरेची बंदूक आहे तर ती बाहेर काढतो आणि तेवढ्यात माया आता खूप घाबरते आणि जोरात ओरडते. तर तिच्या मागे तो मास्कमॅन असतो. जानकी आता सर्वजण त्या मास्कमॅनकडे पाहतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र मास्कमॅन पळून जात असतो तर ऋषिकेश त्याच्या मागून येतो आणि म्हणतो की थांब नाहीतर मी तुला गोळी घालेल. तेव्हा आता ऋषिकेशने बरोबर तो पकडलेला असतो, परंतु तो ऋषिकेशची अगदी घेरा घालून तो मात्र आपला जीव वाचवतो. ऋषिकेशच्या हातातील पिस्तूल खाली टाकतो. तेव्हा मात्र आता तो पुन्हा पळून जात असतो. आता ऋषिकेशच्या हातातील बंदूक खाली पडलेली असते. ऋषिकेश आणि सौमित्र पुन्हा मास्कमॅनच्या मागे धावतात, परंतु त्याने आता ही ऋषिकेशवर बंदूक रोखलेली असते. तेव्हा मात्र आता जानकी पिस्तूल अगदी त्याच्या हातावर मारते. तर ऋषिकेश आणि सौमित्र हे मास्कमॅनला धरतात. आता मात्र ते विचारतात की तू कोण आहेस. तेव्हा आता जानकी पाहते तर जानकीला खूप मोठा एक धक्का बसतो. तेव्हा मित्रांनो हा माणूस नक्की कोण असेल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.